नमस्कार, मी BBS म्हणजेच बिनते बळीराम. आज आपल्या गप्पा गोष्टीमध्ये स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहेत आदित्य एकशिंगे. नमस्कार. चला तर वळूया आपण पहिल्या आपल्या प्रश्नाकडे. तर आपला आजचा पहिला प्रश्न असा आहे की कॉलेजमधला पहिला दिवस कसा होता तुझा? कॉलेजमधला पहिला दिवस माझा काही एवढा खास नव्हता, पण जे पहिल्या दिवसाच्या आधीचा जो दिवस होता म्हणजे गावाकडून मी निघालेलो. म्हणजे आता आपण पहिल्यांदा 10वी नंतर पहिल्यांदाच मी या कॉलेजमध्ये आलो. म्हणजे घर सोडून, आईवडिलांना सोडून, गावाला सोडून मी पहिल्यांदाच राहायला आलो. तेव्हा मला असं म्हणजे पूर्ण गल्ली सोडायला आली. गल्लीच्या बाहेरचे जे जवळपासचे सगळे आमचे एकदम असे म्हणजे जवळचे फॅमिली आहेत सगळे, गल्लीचे माणसं, काका काकू आत्या सगळे, तर ते रडलेले. आणि म्हणजे तू सोडून जातोस त्यांना म्हणून ते रडत होते. आणि जोकचा पार्ट असा की रडले आणि नंतर मी एक आठवड्यात घरी वापस लगेच वापस गेलो. आज डोक्याला हात लावलेले. पहिला दिवस काय असं म्हणजे एवढा खास नव्हता, म्हणजे त्यामध्ये असं कोणता इन्सिडेंट नाही, त्यामुळे काय असं आठवणीत नाही मला काही. म्हणजे तुला पहिल्या दिवशीच तुझा क्लास भेटला होता का? कॉलेज भेटला काय मला फिरावं लागलं नाही. डायरेक्ट डिपार्टमेंटला गेलो. मला जरा माहिती होती कॉलेजची, कॉलेज फिरलेलो होतो पहिलं, त्यामुळे मला काही असं अडचण आली नाही. ठीक आहे. तर आपल्या नेक्स्ट क्वेश्चन कडे जातो आपण. तुझा कॉलेजमधला पहिला फ्रेंड कोण आहे? कॉलेजमधला पहिला फ्रेंड माझं 2021च्या ऍडमिशन कॉलेज. माझं एक फर्स्ट सेमिस्टर ऑनलाईन झालं होतं. तर ऑनलाईन म्हणजे तू कोरोनाच्या काळातला आहे? हा, कोरोनाच्या काळात मध्ये माझी 10वी पास झालेली. तर फर्स्ट सेमिस्टर माझा ऑनलाईनच गेला. जे माझा मित्र होता डायरेक्ट असं रँडमली ग्रुप मधला एक कॉलेजचे ग्रुप तयार झाला, व्हॉट्सअप ग्रुप कोरोना काळात. तर मी रँडमली असा नंबर घेतला, संकेत सूर्यकरचा नंबर घेतला. त्याच्या पप्पाला फोन लागला पहिल्यांदा. नंतर त्याच्या पप्पांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून दिला. नंतर आमच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. आमची एक गँग तयार झाली. म्हणजे त्यामध्ये असे भरपूर पोरं होते, मुलांचीच एक गँग तयार झाली. आणि पुन्हा नंतर ऑनलाईन मध्येच एकमेकाला हेल्प करून स्टडी करायचो. नंतर ऑनलाईन मध्ये कॉपी कशा करायच्या ते सगळे एकमेकांना स्प्लिट स्क्रीन करून का? स्प्लिट स्क्रीन करून तसली आयडिया शेअर करायचो. तू कोणता लेक्चर बंक करून बाहेर फिरलास का? एक बंक केलं असं तर सांगावं. सगळेच बंक केलास का? तर आम्ही बंकच केले. फर्स्ट इयरला मी सगळ्यात जास्त म्हणजे फर्स्ट इयरला मी सगळ्यात जास्त लेक्चर बंक केले. नंतर सांगतो बंक केल्यामुळे काय झालं ते माझ्यासोबत. तर ते बंक केले आणि नंतर सेकंड इयर थर्ड इयर काय असे लेक्चर बंक केले नाहीत मुद्दामून. तर काही अडचण आली तरच. म्हणजे फर्स्ट इयरला गेला? फर्स्ट इयरला सगळे लेक्चरच बंक केले. तर तुझं कॉलेजमधल्या सगळ्यात बोरिंग सब्जेक्ट कोणता होता? बोर्डिंग सब्जेक्ट बोललं तर मॅथमॅटिक्स. M2 ची ओळख झाली तेव्हा काय M2 कसला खतरनाक आहे. नंतर मग M2 चे मी तीन जागेवर ट्युशन लावले आणि एक प्रत्येकाची फीस भरून ट्युशनच करायची, काय तर डोक्याच्या वरून जायचं सगळं. M2. तू पण त्या प्रोफेसरची असं मिमिक्री केला होता? म्हणजे एखाद्या प्रोफेसरचं मजा घ्यायचं त्या सरची, असं आहे तसं आहे? सर नव्हते, मॅम होत्या. त्या टेम्पररी बेसिसवरच्या मॅम होत्या. त्यांच्यासोबत आम्ही असं केलं. असं आहे का? प्रॅक्टिकल आल्यावर तुम्हाला टेन्शन यायचं का? प्रॅक्टिकल मध्ये मजा यायची जेव्हा ऍक्च्युअली जेव्हा परफॉर्मन्स व्हायची प्रॅक्टिकल, सगळ्यात जास्त आम्ही प्रॅक्टिकलच अटेंड केले. कारण एरियामध्ये डोकं चालत नव्हतं. असं आहे का? कसं माहिती का, गावची पोरं जास्त प्रॅक्टिकल नॉलेजच राहते गावाच्या पोरांना. त्यामुळे आम्ही गावाकडून आलेलो, आम्हाला थेअरी ती डोक्यावरून सगळं जायचं. कारण 9वी पण ऑनलाईनच झाली सगळे गावाकडं. आम्ही कामातच घातलेले, त्यामुळे शेतात ती आमच्या दुकानात ती शॉपमध्ये काम करण्यामध्ये वेळ घातलेला. त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिकलचा जास्त इंटरेस्ट राहायचा. तुमच्या क्लासमध्ये असं कोणी एंटरटेनर होतं का? म्हणजे असं जास्ती मजा करायचं किंवा त्याला कोणाची पण मजा घ्यायचं असं, म्हणजे घर म्हणून करण्यासाठी कोण मुलगा होता का तूच होतास सगळ्याची मजा घ्यायला? माझीच मजा घेत होते पोरं, म्हणजे सगळेच एकमेकाची मजा घेत होते. तसं काय नाही एक असं पर्टिक्युलर कोणता मुलगा नव्हता. सेकंड क्वेश्चन असा आहे की कॉलेजमधल्या ट्रिपमध्ये कुठे गेला असतो? ट्रिप मध्ये म्हणलं तर सेकंड इयरला आमची परळी वैजनाथला थर्मल पॉवर प्लॅन्टला व्हिजिट केली होती.
त्यामध्ये मी पण सहभागी झालो. त्यामध्ये आम्हाला ट्रिपमध्ये भरपूर जण होते, ट्रॅव्हल्स पण केली होती. त्यामध्ये पण सगळेच शिक्षक पण होते सोबत. तर खूप मजा पण आली. असं आहे का? म्हणजे जाताना साऊंड सिस्टम होता का तुमच्या गाडीत? साऊंड सिस्टमचा मॅटर होता मेन तर. असं आहे का? साऊंड सिस्टमची सगळ्यांना अशी आवड होती, सगळ्यांना साऊंड सिस्टमची. साऊंड सिस्टमच बिघडलेला होता. म्हणजे पुढे अशी मुलं बसलेले आणि मागं पहिल्यांदा जाऊन मुलींनी जागा पकडली. आम्हाला काय करायचं होतं, मुलांना मागे जाऊन लवकर जागा पकडायची, मागे मस्त नाचत बसायचं. अशी आमचा प्लॅन. पुढे येऊन बसले शिक्षक, मागे बसल्या मुली आणि पुढे पोरांना बसवलं. प्लॅनच चॉपड झाला. चॉपट झाला तरी आम्ही कुठं ऐकतो तरी पण त्यांना साऊंड सिस्टीम लावायला लावली. आमचे डेंजर एक सर आहेत नाव नाही ना, त्यांनी साऊंड सिस्टीम चालू देत नव्हते. पण आम्ही थोडंफार तरी त्यांना ड्रायव्हर काढला. ते म्हणजे आता आपले कॉलेजचे ट्रिप असल्या आपणच एन्जॉय करणार. आपणच एन्जॉय करणार. असं कॅन्टीन मध्ये कोणत्या जास्ती टाइम स्पेंड केला का तू कोणासोबत? कॅन्टीन, कॅफे? नो. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, तुमच्या सिक्रेट ग्रुप मधलं काही चॅट वगैरे तू सांगू शकतास का? म्हणजे तुमचा मुलांचा सिक्रेट ग्रुप, त्याच्यामध्ये काय काय असं मॅटर व्हायचे? आमचे कसं तर म्हणलं तर मॅट्रो सुद्धा रोज नवीन मॅटर असल्याशिवाय आम्हाला काही चांगलं वाटत नाही. करमतच नाही, जेवणच जात नाही. जेवणच जात नाही म्हणजे कॉलेजमध्ये चालत असते. नवीन काहीतरी नवीन मॅटरच पाहिजे. मग ते कुणाचा गाच ना. मग ते मॅटर तू करतास का? म्हणजे आपण पण करायचे आणि बाहेरच्यांची पण व्हायचं, असं करायचं. त्याच्यामुळे आमची वाट पण लागली आणि कधी चांगलं पण झालेलं. शेवट म्हणजे कॉलेजच्या एंडिंगला असं काय मॅटर वगैरे किंवा चांगली गोष्ट तू अचीव केला असता तुझ्या लाईफमध्ये काय? कॉलेजमध्ये थर्ड इयरला आला असता तो आता. आणि ऍक्च्युअली केलं सगळ्या शिक्षकांचा विश्वास आहे. ऍक्च्युअली सगळे शिक्षक म्हणजे आता माझ्या डोळ्यावर झाकून असं म्हणजे स्वतःची स्तुती सांगू नये, म्हणजे विश्वास ठेवतात माझ्यावर. तर नंतरला तुमच्या ग्रुपमध्ये पण आता ब्रेकअप वगैरे झाला होता का? आणि ब्रेकअप झाल्याच्या नंतर तुम्ही किंवा तुमचे मित्र सर्व त्याला समजावून सांगत होतो का? ब्रेकअप म्हणलं तर एक तर तुम्हाला सांगतात की होतं वन साइड लव. अरे भाई वन साइड लव होतं आणि ती कधी म्हणजे ब्रेकअप ही म्हणजे पॅच कधी झालंच नाही त्यांचं, तर ब्रेकअप व्हायचा काय विषयच नाही. ती मागं करायचा, ती पुढं जायची, ती मागं करायचा, ती पुढं जायची. कोणतरी येऊन काहीतरी सांगायचं की डिप्रेशन मध्ये जायचं आणि तिच्या हॉस्टेलकडे बघत बसायचं. खुर्चीवर पाय आपल्या टेबलवर पाय टाकायचे बघत बसायचं. आमच्याकडे नाव घेणार नाही मी. बरं, आतापर्यंत सगळ्यात चांगली आठवण कोणती आहे तुमची? चांगली आठवण म्हणलं तर आमची इंडस्ट्रियल ट्रेनिंगची. बघा आमच्या तिघांचा नंबर लागलेला, तू मी आणि सुदर्शन. तर तिघांनी आम्ही सबस्क्रिप्शन निवडलेला होता, परमिशन काढून आणलेली होती. त्यांनी आम्हाला म्हणजे एवढं नॉलेजफुल म्हणजे एकदम सपोर्ट करत होते. म्हणजे आमचा ग्रुप होता एक वारकरी म्हणून ग्रुप होता, गॅदरिंगचा ग्रुप तयार झालेला वारकरी म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही रनर होतो. वारकरी ग्रुप म्हणजे सेकंड नंबर काय तर आपला आला. सेकंड नंबर आला आपला. कॉलेजमध्ये असं क्राईम वगैरे काय केलं असतं का? असं म्हणजे नेमकं मॅटर काय तर तोडफोड, नंतर सरकडे तुझी अशी कंप्लेंट केली, तशा प्रकारचं काय मॅटर केलं असतं? मॅटर केला नाही मी, पण मॅटर झालं होतं माझ्यासोबत. माझा मित्र मोबाईल खेळत होता, तर कसं होतं आणि सगळ्या डेंजर शिक्षकाचं लेक्चर चालू होतं कॉलेजमधले. सगळ्या डेंजर शिक्षकाचं त्यांची बदली झाली आहे. तर त्याचं लेक्चर चालू होतं, त्यांनी सलग 2 तास घेतले, 2 लेक्चर घेतले आणि पुढचं कंटिन्यू केलं. सगळे बोर व्हायला लागले. मग माझ्या मित्राने काय केलं, जिगरी जवळचा एकदम मित्र होता ते, त्यांनी त्याच्या मोबाईलमध्ये ऑनलाईन गेम चालू केली. ऑनलाईन गेम त्याच्या मोबाईलमध्ये काय चालू नका, तर नेटवर्क नव्हतं तिथं बिल्डिंगमध्ये आमच्या. तर त्यांनी चालू केली, बंद केली. मग त्यांनी काय केलं, ते ऑनलाईन गेम असं ती क्लोज करायचे म्हणजे डायरेक्ट मोबाईल ऑफ करून आता ठेवला होता. त्यांनी काय केलं, माझ्या मोबाईलमधली ऑफलाईन गेम चालू केली. ऑफलाईन गेम चालू केल्यावर ऑफलाईन गेम ती खेळत बसला. सर पुढे प्रेझेंटी घेत होते. आता शेवट लेक्चरचं एंडिंग चालू होती, प्रेझेंटी घेत होते सर.
सरांनी बघितलं त्याकडं, असं खाली बघून ते गेम खेळत होता, असं बेंचच्या जाड होता मोबाईल, असं खाली डोळे ते दिसले सरांना, जास्त वेळ निरीक्षण केल्यावर सरांनी. तर सरांनी उठवलं त्याला आणि मला पण उठवलं त्याच्यासोबत. दोघांचे मोबाईल घेतले, दोघांच्या मोबाईलला स्क्रीन फिंगर, दोघांचे मोबाईल 20,000-20,000चे. असं अवघड झालं सर. पुन्हा सरांनी काय केलं, लॉक उघडून घेतलं, डायरेक्ट फिंगर लावलं की गेम दोघांच्या मोबाईलमध्ये चालू. फिंगर लावलं पण मी तर खेळत नव्हतो गेम. म्हणजे फिंगर लावल्याच्यानंतर डायरेक्ट स्क्रीन ओपन स्क्रीन ओपन झाली, डायरेक्ट गेमच दिसला. नंतर मग त्या पहिल्यांदा त्याचा मोबाईल ओपन केला, ती तिकडे होता म्हणजे साईडला होता, ती म्हणजे असं एकदम काळी मोडी ते तर मग त्याला काय झालं, सरांनी डेंजर सर 2 झापडा लावले सर त्याला. एवढ्या जोरात लावले त्याच्या नाकातून रक्त निघाला. आता मला भीती वाटायला लागली, मी जर खरं बोललो की सर मी गेम खेळत नव्हतो, ही माझ्या मोबाईलमध्ये खेळत होता, CCTV चेक करा असं तसं जर बोललो तर मग काय म्हणलं काय खरंच नाही. कारण सर होते राग जास्तच, अजून पण मारायची तयारी होती सरची, फक्त जरी आलं तरी. सर माझ्याकडे वळले, आता माझा मोबाईल ओपन केला, माझा मोबाईल ओपन केला की बघितलं त्या गेम चालूच धरलं मला पण. म्हणजे मग त्याला 2 मला 3 वळले. बरं 3 वळले ते वळले, मी जरा असं म्हणजे थोडा असं धडधाकट थोडाफार, तर त्यामुळे मला जास्त काय असं वाटलं नाही की चापटा लागल्या लई जोरात लागल्या वाटलं ती लागलं फील झालं ती, पण असं काही एवढं रिॲक्ट केलं नाही मी त्यासारखं काय असं. बरं तुझं कॉलेजमध्ये सगळ्यात प्रेरणा कोणाकडून भेटते तुला? प्रेरणा म्हणलं तर मला कुलकर्णी सरांकडून भेटते. म्हणजे ते त्यांच्याकडून जे मी मॅनेजमेंट शिकलो, म्हणजे सर्वांना कसं एकदम सोबत घेऊन चालायचं आणि मॅनेज कसं करायचं एकदम स्टाफला, त्यांच्याकडून मी शिकलो कसं करायचं. आज ज्या फ्रेंड सोबत किंवा आवडत्या व्यक्तीसोबत तुझा कॉन्टॅक्ट नाही, म्हणजे जे तुझी आवडती व्यक्ती आहे त्याचं तुझ्याकडे काहीच कॉन्टॅक्ट नाही, तर तू त्याला मिस करतोस का? आवडती व्यक्ती होती आता नाही का? आता नाही कॉलेज सोडून गेली ती सेकंड इयर, फर्स्ट इयरला वाईट पडल्यावर कॉलेज सोडून म्हणजे तुझा इयर ड्रॉप पडला होता, एअर ड्रॉप पडला होता, 1 वर्षाचा वर्षाचा गॅप होता. तर ते सोडून गेले, ते पुन्हा नंतर काय भेटत नाही, बघणं पण नाही, काय नाही, कॉन्टॅक्ट म्हणजे तू आता नंबर मिस तर नाही करत, म्हणजे झालं ते संपलं. तर या 3 वर्षामध्ये तू कसं बदललास नेमकं? बदललो म्हणजे कसं, फर्स्ट इयरला जेव्हा मी वाईट पडलो, 4 विषय समाजाने जी मला जे बिहेवियर दिलं, समाजाने जे मला बिहेवियर दिलं त्यामधून माझ्यामध्ये म्हणजे मी असं म्हणजे तू खचलास खचलो, पण त्या खचल्यामधून मला जे आध्यात्मिक सपोर्ट भेटला, आध्यात्मिक जी सपोर्ट भेटला, देवाचा जे आधार भेटला मला, त्याच्यावर मी एवढी प्रगती केली की आता मी क्लास CR आहे आणि मला वाईडी जेव्हा होतो तेव्हा मला 4 विषय बॅक होते, आता मला मागच्या सेमिस्टरला 83%. वा म्हणजे चांगलं तू म्हणजे प्रोग्रेस केला. आणि आता माझे ह्या सेमिस्टरचं जे आता मी 90+ जाणार. तर तुला एखादी चान्स मिळाला आता, तर तू कोणतं 3 वर्षामध्ये मुवमेंट एखादी रिपीट करशील किंवा इव्हेंट त्याला असं खूप वाटतं रिपीट तुला? गॅदरिंग वगैरे काय, किंवा स्पोर्ट तुझे आवडते कोणते, किंवा तुझं एखादी लेक्चरचा कोणत्या प्रेझेंटेशन किंवा इव्हेंट कोणता? प्रेझेंटेशन आठवतंय मला. कसं झालं, मायक्रो प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन होतं आणि ती फर्स्टच प्रेझेंटेशन होतं बरं का, पूर्ण क्लासचं पण माझं पण फर्स्ट प्रेझेंटेशन. माझ्या प्रोजेक्टचं नाव होतं बर्गलर अलार्म. आता प्रेझेंटेशन द्यायला गेलो पुढे, मला तर काहीच माहित नाही, सगळं कॉपी पेस्ट मारून रिपोर्ट दिली मी, कॉपी पेस्ट मारून, मग मला काय माहितीच नाही त्याच्याविषयी. आता प्रेझेंटेशन तर द्यायचंय. गेलो पुढे मित्राला म्हणलं तू डायग्राम काढ, मॅनेज करतो इथलं पुढचं, म्हणजे डायग्राम काढ प्रेझेंटेशन देतो मी. मित्र डायग्राम काढायला हळूहळू काढ म्हणलं जरा, म्हणजे थोडा वेळ खातो मी, म्हणजे मॅडमला जरा वाटत केलेले वेळ जरा. तर मग मी उभारलो स्टेजवर, माझे पाय थरथर, कारण पहिलं प्रेझेंटेशन. आता मी बोलायला लागलो,
मला म्हणायचं तर बर्गरला आला, तिथं झालं बर्गर आला. म्हणजे पिझ्झा बर्गरचं त्याचं बर्गर केला. मग बर्गर अलार्म झालं की मॅडम लागले हसायला, पूर्ण क्लास लागला हसायला. मॅडम ते हसण्यावरून कॉमेडीवरून 10 देऊन टाकले. अरे म्हणजे तिथं तुला लगेच चान्स होता. लगेच chance भेटला. आवडता अड्डा कोणता होता कॉलेजमध्ये, म्हणजे बसायचा एखादी कॅन्टीन वगैरे? आवडता अड्डा म्हणलं तर वर्कशॉपच्या इथं आम्ही म्हणजे आमच्या डिपार्टमेंटच्या बॅक साईडला वर्कशॉप आहे. इथं जास्त काही पण नव्हतं, म्हणजे असं आढळून असल्यासारखंच, म्हणजे थोडं गवत होतं. आता असे साफसफाई केली सगळी, रोड बीड तिथं चांगला झाला एकदम. पहिलं तसं नव्हतं. तिथं आम्ही जाऊन मस्त बसायचं, पण करायचे लेक्चर तिथं जाऊन, म्हणजे लेक्चर बी पण करत तिथं बसायचं. सगळ्यात जास्त कोणता सब्जेक्ट बंक केलास? मॅथमॅटिक्स. म्हणजे ते एमपीचा आणि तुझा दोघं चालत नव्हतं. मग कसं काढलास नेमकं त्याला? 28 मार्काला पास झालं. कसं तरी केलं, ते देवाची कृपा झाली. आणि इंग्लिश लिटरने चेक केलं, त्याची कृपा झाली. एक्झामिनरने जे चेक केलं. तुझ्या कॉलेज लाईफ साठी एखादी शब्द सांगशील का? अनफॉरगेटेबल मुवमेंट. चांगला आहे. कॉलेजमधली फर्स्ट क्रश पण होती असं नेमकं? थोडं हिंट दे आता. तू तर प्रायव्हेट विचारलंस. म्हणजे आता हिंट दे फक्त नाव, म्हणजे तुला जर म्हणजे कसं झालं, जेव्हा माझं ऑनलाईन चालू होतं, म्हणजे फर्स्ट सेमिस्टर जेव्हा ऑनलाईन चालू होतं, तेव्हा जे स्नॅप मधल्या फोटोने माझं डोकं खराब केलं. स्नॅपचॅट? नाही म्हणजे स्नॅप मध्ये जे फोटो निघते फिल्टर लावून, म्हणजे फिल्टर लावून केलं काढायचं गोर, तिथं फसवणूक झाली तुझी. मग ती डीपी बघितला मी, त्या डीपीला अडकवलं. अरे आणि नंतर जेव्हा सेकंड सेमिस्टरला आलो, बघितलं की मग पुन्हा बघितलंच बघितलंच नाही. तर तुमच्या क्लासमध्ये फॉर सिंगल कोण होता? और सिंगल तुझेच का? मीच फॉर सिंगल. कारण ती सोडलं की पुन्हा नाटच लागलो नाही कोणत्या गोष्टीच्या. नाही, पण तुला फर्स्ट इयरला ती आवडत होती ना. असं कोणता मुलगा आहे की ते नाहीच बरोबर सिंगल आहे? ते मुलींकडे दिनेश काटकडे म्हणून आहे, माझा मित्रच आहे, जिगरी मित्र आहे दिनेश काटकडे. अजून ती एका मुलीला बोलत सुद्धा नाही. असं आहे का? मेसेजवर तर सोडा, असं सुद्धा बोलत नाही, कुणालाच बोलत नाही. म्हणजे ऑरा आहे त्याचा. और आहे. तुझ्या क्रशचे नंबर किती आहेत, म्हणजे नंबर ऑफ क्रश? जास्तच व्हायला लागले आता मला वाटते. नव्हते ना काय, आता इथं तसं आहेतच आपल्या क्वेश्चन. नंबर ऑफ क्रश 5. 5 आहेत तुझे? ट्राय पण केलेलं आहे मी, पण आता सोडून दिलं. 2 वर्ष झालं म्हणजे सोडून दिलं सगळं. आता मी चांगल्या मार्गाला लागलो, एक गोष्ट सांगितलं. आता काही नाही. 2 वर्षाची मागचे 2 वर्षाच्या मागच्या 2 वर्षापासून असे सगळे कामं सोडून, वाईट पडलो ही सगळे कामं सोडून दिले. हे जे आहेत सगळे 5, 10वी 9वी म्हणजे फर्स्ट इयर, आता जे म्हणलं ते ऑनलाईन मध्ये. असं म्हणजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक क्षण असतो, आणि असं कोणता मुलगा नाही की त्याला असं नाव वगैरे असू शकत नाही. किती पण आवडा जर असेल तर एखाद्या वेळेस मन जातोच. असं म्हणजे कोणत्या क्रशला तू चुकून मेसेज पडले का तुझा? म्हणजे तू समज चुकून मेसेज नाही, चुकून व्हिडिओ कॉल लागले. बापरे, म्हणजे डायरेक्ट व्हिडिओ कॉल कसा लागला होता ते नेमकं? तू प्रोफाईल चेक करत होता? ग्रुप मध्ये गेलो, प्रोफाईल चेक केली की लागला व्हिडिओ कॉल. अरे तुम्ही असं कधी वर्गामध्ये जाताना स्टाईल मध्ये एंट्री, जसं की विलन वगैरे वगैरे करून असं जात होतो कधी? मी आणि माझा मित्र सेकंड इयरला मी काय केलं, मोहमाया त्याग करण्यासाठी डायरेक्ट चंपी करून टाकली. तेव्हापासून मी टाकलाच आहे. म्हणजे तू केस कधी वाढतच नाही केस. म्हणजे आता थोडे मी 2024 मध्ये 4 वेळेस टाकला. म्हणजे तसंच केसच ठेवायचे नाही. मग पहिल्या वेळेस जी मी टाकलं केलं, तेव्हा जेव्हा मी माझ्या क्लास मधल्या पूर्ण बघितलं, माझी तशी क्लासमध्ये सेकंड इयरला आल्यावर दहशत होती. त्यामुळे घाबरायचे मला, कारण सगळ्यांची ओळख, शिक्षकांची ओळख, आणि मी सिनियर फुल हसायला लागले. माझ्याकडे बघितलं, मी क्लासमध्ये गेलो
मी जायचं मस्त, टोपी काय घालायची नाही, मस्त अशी बिना टोपीचं जायचं, कॉलेज असो काय पण असो बिना टोपीचं जायचं. अजून पण मी बिना टोपीच फिरतोय तसं. मध्ये जायचं की हसायचे सगळे, असं येतं जातं बघायचे हसायचे सगळे, तुझा केस सगळे काढलं होता टकला वगैरे हसायचे का सगळे? टकला बघून हसायचे. कॉलेज लाईफ वर एखादी परफेक्ट सॉंग सांगशील का तुझ्या वो दिन भी क्या दिन थे. टीचर मधला? ठीक आहे, तर थँक्यू इथं आल्याबद्दल आपल्या पॉडकास्टमध्ये गप्पा गोष्टीमध्ये धन्यवाद. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि बेस्तीला सपोर्ट करा.